भीमसेनजी लखनौ आकाशवाणी केंद्राचे मान्यताप्राप्त कलाकार झाल्यामुळे त्यांच्या चरितार्थाचा तर प्रश्न सुटला। मुंबई आणि निजाम या रेडिओ केंद्राशी ते जोडले गेले। त्यांना गायनाची निमंत्रणं आल्यामुळे मैफलीचे तंत्र त्यांना अवगत झालं आणि जीवनाला एक सुखद कलाटणी मिळाली। मग कलकत्त्याला झालेल्या एंटाली संगीत महोत्सवात त्यांनी सादर केलेल्या गायनास बंगाली रसिकांनी भरभरून दाद दिली। भीमसेनजींची कीर्ती देशात आणि विदेशातही पसरत गेली। त्यांच्या मैफिलींना सर्वत्र अमाप लोकप्रियता लाभली। सवाई गंधर्वांची मूळची स्वरप्रधान, आलापीची आणि माफक आक्रमक अशी गायकी भीमसेनजींनी अधिक आक्रमक, अधिक गतिमान आणि पहिल्या सुरापासूनच पकड घेणारी केली। त्यांच्या गायकीच्या या वैशिष्ट्यांमुळेच संगीत इतिहासात त्यांचं स्थान अजरामर झालं। त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफलींकरता करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली। त्यांच्या त्या काळी वारंवार होणाऱ्या विमान प्रवासांमुळे त्यांना पु ल देशपांडे यांनी गमतीने हवाई गंधर्व ही सुद्धा पदवी बहाल केली होती। कित्येक वेळा एकाच दिवसात 2 शहरातील मैफली घेण्याकरता ते 2दा विमान प्रवास करायचे। पण मैफलींशिवाय अभंग पार्श्वगायनासाठी सुद्धा त्यांना तितकीच प्रसिद्धी मिळाली। धन्य ते गायनी कळा या नाटकाचं त्यांनी संगीत दिग्दर्शन सुद्धा केलं। गुळाचा गणपती, बसंत बहार, भैरवी, पतिव्रता, स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं। संतवाणी हा अभंगांचा तर रंगवाणी हा नाट्यगीतांचा खास आविष्कार। बालमुरली कृष्णन या दाक्षिणात्य संगीत तज्ज्ञाबरोबरची जुगलबंदी, त्याप्रमाणेच 2 भारतरत्नांनी म्हणजेच लता मंगेशकर आणि पंडित भीमसेन जोशी यांनी एकत्र येऊन पार्श्वगायन केलेलं आणि श्रीनिवास खळेंचं संगीत दिग्दर्शन लाभलेलं राम श्याम गुणगान हा अल्बम अजूनही आपल्या सगळ्यांच्या ओटी आहे। त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात संसदेत सादर केलेलं वंदे मातरम किंवा मिले सूर मेरा तुम्हारा हे तर आपण सगळ्यांनीच ऐकलं।